नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर चला, आज मी बनवणार आहे तुरीच्या सोल्याची भाजी. तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या आणि सोले भाजून घेतले आणि पाटा पण स्वच्छ प्रकारे धुवून घेतला. आणि त्यानंतर मी सोले पाट्यावरती टाकून सोले वाटून घेणार होती. ताई, आपल्याला जास्त सोले बारीक नाही करायचे बरं का, थोडे जाडच ठेवायचे. कारण की बारीक जर सोले केले ना तर आपली भाजी ही लाळीस लागते आणि चांगली लागत नाही खायला. त्यामुळे मी थोडी अशी जाडसरच ठेवणार आहे सोले. आणि दोनदाच वाटून घ्यायचे फक्त आपल्याला सोले, तिसऱ्या वेळेस नाही वाटायचे. आणि मिक्सरमध्ये पण काढू शकता बरं का तुम्ही. ज्यांच्याकडे पाटा नाही ना त्यांनी मिक्सरमध्ये पण काढू शकता. आणि मिक्सरमध्ये पण काढले तर जास्त बारीक नाही करायचे सोले, थोडे जाडच ठेवायचे. कारण की जास्त बारीक केले तर ती भाजी चांगली लागत नाही. तर मी अशा प्रकारे दोनदा सोले वाटून घेणार आहे. तुम्ही पण दोनदाच वाटा, जास्त वेळ नका वाटू. आणि मिक्सरमध्ये जर काढलं ना तर मग जास्त बारीक नका होऊ देऊ. एकदाच मिक्सरला फिरून एकदाच हे करा फक्त. जास्त बारीक नाही करायचे बरं का, असे जाडच ठेवायचे. सोल्याची भाजी कुणाकुणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा. तर चला, आपण आता हिरव्या मिरच्या पण घेणार आहोत वाटून. हिरव्या मिरच्या आपल्याला जास्त जाड नाही ठेवायच्या बरं का, बारीकच करायच्या. कारण की सोले आपण जाड ठेवले होते, मिरची नाही ठेवायची जाड, मिरची बारीक वाटून घ्यायची. आणि हिरव्या मिरच्यासोबत मी लसूण पण घेतला होता. आणि जिरे पण असतात बरं का, पण जिरे माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी नाही घेतले. पण तुम्ही सर्वांनी नक्की जिरे घ्या आणि भाजीला जिरे टाका. वाटणामध्ये जिरे नक्की टाका ताई. माझ्याकडे नव्हते ना त्यामुळे मी नाही घेतले. मी मीठ पण मसाल्यामध्येच टाकत असते बरं का. मी काही वेळात आता मीठ टाकून घेणार आहे. कारण की नंतर मीठ नाही टाकत मी, मसाल्यामध्येच मीठ वाटताना टाकत असते. तुरीच्या सोल्याची भाजी खूप छान लागते बरं का. ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच भारी लागते. तर नक्की ट्राय करा, तुम्ही पण घरी करून बघा. आणि माझ्याकडून काही चुकत असेल व्हिडिओमध्ये तर ते पण मला नक्की सांगत जा. मी माझी चूक नक्की सुधारण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे बघायला आवडतील, कसे नाही ते पण मला नक्की सांगा. तर बघा, अशा प्रकारे छानपैकी मी मिरची बारीक वाटून घेतली. आणि इकडं चूल पण पेटून घेतलेली आहे. तर चला, आता कढई ठेवून तयारी करू भाजीची. कढीपत्ता पण घेऊ थोडा. बघा, आता कढईमध्ये तेल टाकून घेत आहे मी. माझ्याकडे जिरे नाही ना तर मी लसणाचीच फोडणी घालणार आहे फक्त. जिरे आणि लसणाची फोडणी घालायला पाहिजे, पण मग माझ्याकडे नव्हते ना. आणि मोहरी पण टाकू शकता बरं का तुम्ही फोडणीमध्ये. हे बघा, मी मसाला वाटून घेतलेला. तर मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि चांगला तडकू द्यायचा कढीपत्ता. लसूण लाल झाला की लगेच कढीपत्ता टाकायचा. आणि आपण जे पाट्यावरती मसाला वाटला ना तो पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. असं खूप छानपैकी असं तेलामध्ये असं परतून घ्यायचा मसाला आपला. आणि चुलीवर एकच नंबर भाजी बनते बरं का, खूप छान लागते चुलीवरची भाजी. चुलीवरची भाजी आणि भाकरी खूप छान लागते. कुणाकुणाला आवडते चुलीवरची भाजी आणि भाकरी त्यांनी पण नक्की कमेंट करा. तर बघा, अशा प्रकारे मी सर्व मसाला टाकून घेतला. आणि तेलामध्ये आता चांगल्या प्रकारे फ्राय होऊ देणार आहे मी. तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतत राहायचा बरं का. जेव्हा मसाल्याला तेल सुटतं ना असं, तर मग तेव्हा आपण हे करायचं, पाणी टाकून मग भाजी करायला सुरुवात करायची. सोल्याची भाजी ना त्यामुळे पाणी टाकावं लागतं बरं का, म्हणजे दुसऱ्या भाजीला नाही. शेंगदाणे वगैरे काहीच टाकलं नाही मी, फक्त हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि सोले एवढंच टाकलेलं आहे भाजीला. आणि खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने भाजी बनवत आहे बरं का. माझ्याकडे जे जे सामग्री आहे ना तर मी त्या सामग्रीमध्ये भाजी बनवत आहे. माझ्याकडे कोथिंबीर पण नव्हती, ती पण नाही टाकली मी. आणि जिरे पण नव्हते माझ्याकडे, तर त्यामुळे मी जिरे पण नाही टाकले.
जिरे मोहरी नव्हती माझ्याकडं, तर मी नाही टाकलं. तुम्ही नक्की टाका जिरे मोहरी आणि कोथिंबीरीची पण फोडणी द्या. फोडणीला कोथिंबीर पण टाका तुम्ही. तर बघा झेंडूचं झाड आपलं शेतातलं किती छान फुलं लागले होते. आणि इकडं भाजी पण आपली तयारच झाली होती. छानपैकी भाजीला उकळा फुटलेला होता. तर बघा किती छानपैकी भाजी आपली तयार झाली होती. बाजरीच्या भाकरीसोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते बरं का भाजी खायलाही. तर मी आता आहोंना ताट तयार करून देणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी ताट तयार करून घेतलं होतं. तर धन्यवाद सर्वांना.